मधुकामिनी खूप सुगंधित आणि सुवासिक प्लांट आहे आणि याला आहे ना खूप छान असे राहू काही दिवसांनी फुलं येतात. हिवाळ्यात थोडासा सुप्त अवस्थेत जाते आणि त्याच्यामुळे तिथं तेव्हा फुलं पण येत नाही आणि झाडं पण असं खराब झाल्यासारखं वाटते आपल्याला. म्हणून मी काही दिवसापूर्वी याच्या फांद्या कापल्या होत्या. पहिले तर रिपोर्टिंग नव्हती करत, पण आता बघा करते. कारण वरून मी बघा भरपूर सुकलेले पानं टाकले होते काही दिवसापूर्वी, पण असं वाटलं आता की याची रिपोर्टिंग करूया. बरेचदा बघा झाडांना याला पण अशी पांढऱ्या कलरची कीड होती ना, मी कटाई केली होती बघा. नवीन पानं तर आले, पण आज मी काढूया म्हटलं. बघा मुड्या बऱ्याच होत्या, पण खरं म्हणजे याला नंतर प्रॉब्लेम आला असता. झाड खूप छान चालत होतं, पण तरी मी आता जेव्हा माती काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे बघा ही रेड जी माती राहते ना चिकट, ही बरेचदा आहे ना मुळांना वाढत नाही. मुळे म्हणजे बरोबर जमिनीत पसरत नाही आणि त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ कमी होते. बघा ते इतकी चिकट माती होती. आता हे अशा लाल मातीला आपण कसं काय चांगलं करू शकतो बघूया. तर याच्यात आहे ना मी आता सुकलेले काही बारीक पानं टाकणार आहे, म्हणजे त्यात छान असे गांडूळ वगैरे तयार होईल आणि माती भुसभुशीत होईल. किंवा असे काही जीवाणू तयार होतात की ते छान असं खतात रूपांतर करतात. परत थोडीफार कटाई करते या झाडाची, कारण पूर्ण कीड आणि असे पानं सुकल्यासारखे झाले होते. नाहीतर हे 12ही महिने तसं झाड मस्त छान असं फुलं देत राहते काही दिवसातून. आणल्यावर तर मला खूप छान वाटतं. बघा आता बारीक पानं या मातीतच मिक्स करते मी, म्हणजे आपले रेड माती पण चांगली होईल आणि आपल्या झाडाला छान वाढायला. मुळ्याच्या तिथं इतकी चिकट माती बसलेली होती, ते पूर्ण मी हाताच्या साहाय्याने बाहेर काढले. आता बघा ह्या ज्या पांढऱ्या मुळ्या राहतात ना, ह्यात कट झाल्या ना तरी काही होत नाही, पण जे रेड मुळी राहते थोडीशी जाडवाली, ती कट करू नका, कारण त्याच्यामुळे झाड खराब होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता गरमीचा टाईम सुरू होत आहे, त्याच्यामुळे रिपोर्टिंग खूप जपून करावं लागते. म्हणून मी हे रात्रीच्या वेळेला केली होती, थोडा अंधारच पडला होता. आणि वर्षातून एकदाच खत देते, त्याच्यामुळे असं बघा आता वर्मी कंपोस्ट वगैरे देते. कारण मग बाकी वेळेस तर आपले लिक्विड घरात बनवलेलेच खतं, घरातून निघणाऱ्या कचऱ्याचीच खतं मी बनवत असते. थोडीशी राख टाकली, निमखली टाकली आणि थोडंसं वर्मी कंपोस्ट, थोडीशी हळद टाकूया आपण मुळ्यांवर कीड वगैरे लागू नये याच्यासाठी. आणि तर चला रिपोर्टिंग करूया. अशा पद्धतीने तुम्ही रिपोर्टिंग कराल ना, तुमचं झाडं कधीही खराब होणार नाही. काही गोष्टीची काळजी घ्या. संध्याकाळची वेळी जर आपण झाडं रिपोर्टिंग केलं ना, तर रात्रीचा वेळ मिळतो बघा. खाली आता कचरा, सुकलेले पानं हे सर्व मी भरून घेते. आणि जी आपली मेन मुळे राहतात झाडांचे, ते कट झाली नाही पाहिजे खरं, कारण ते पण असते झाडं खराब करायचं. आणि आता बघा पूर्ण थोडेसे टरबूजचे तुकडे होते ना, ते पण बुडाचे टाकते बघा. साईडला टाकत आहे मी ह्या, कारण सुकलेलं कचरा आणि त्याच्या साईडला टाकते. परत त्याच्यात आता सुकलेलं कचरा टाकणार आहे, त्याच्यामुळे आपल्या झाडांच्या मुळ्यापर्यंत काहीच येणार नाही. कारण आता गरमीमुळे काय होते, एक वाफ तयार होते. आपण किचन वेस्ट, गार्डन वेस्ट एकत्र करतो आणि लगेच झाड लावतो, तर म्हणून काही काळजी घेतली. आता बघा भरपूर सुकलेलं पानं याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता बघा आपले ही जी मिक्स माती आहे ना खाली टाकलेली, काय मिश्रण टाकलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडीशी निमखली टाकली, थोडंसं खत टाकलं, थोडीशी राख होती तर राख टाकली. एखादी वस्तू नसली तरी चालेल, कारण बागकाम आपल्याला सोपं करायचं आहे, कठीण नाही. आणि बघा आता हे सगळं पानानं हे माती मिक्स केलेली आहे, कुंडीमध्ये भरते. आणि आता हे झाड मी थोडं शेडमध्ये ठेवणार आहे काही दिवस. अशा पद्धतीने तुम्ही मधुकामिनी सुगंधित फुलाचं, याला आहे ना बी पण तयार होते, भरपूर बी तयार होते जेव्हा भरपूर फुलं येतात माझ्या या झाडाला. पण ते बी तर अजून मी लावलं नाही, असेच टाकले होते कुंडीमध्ये, तर अजून तर काही रिझल्ट दिसत नाही मला त्याचा. कदाचित काय होते, कधी आपण असे बी टाकत राहतो ना, एखाद्या वेळेस अचानक एखादा प्लांट वर येते आणि तेव्हा लक्षात येते हे तर तेच बी आहे. म्हणून बी पण वाया न घालवता इकडे तिकडे मातीत टाकायला पाहिजे आपण. बघा आता छान असं झाड लावताना असं साईडनं आहे ना मुळ्यांच्या आजूबाजूने छान असं दाबून घ्या तुम्ही, त्याच्यामुळे आहे ना झाडं खूप छान होतात त्यांच्या मुळे. आणि नाहीतर मग झाड लागायलासुद्धा खूप छान गोष्ट असते ही, जेव्हा आपण माती व्यवस्थित भरतो त्याच्या साईडला. आणि मी काय करत आता शेवट ते पण दाखवते. 2 याच्यावर काहीतरी वजन ठेवते. वजन ठेवल्यामुळे आहे ना मुळे छान आतमध्ये राहतील आणि मुळ्या लवकर तयार होतील झाडांच्या आणि सुकणार नाही लवकर प्लांट. याच्यासाठी ही काळजी घेणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्हीही तुमची झाडं लावू शकता. काहीच होणार नाही झाडांना, फक्त टाईम बरोबर हे करा. कारण गरमीच्या पहिले हे काम केलेले चांगले राहते. कारण जशी ऊन जास्त होते ना, तेव्हा झाडं खराब होण्याची शक्यता जास्त वाढू शकते. कारण आपण प्लांट काढून दुसरी म्हणजे घर त्याचं बदलवतं एकदा, त्याच्यामुळं. आणि तीच माती जर वापरली ना आपण, झाडांनाही तिथे वाटते की आपण त्याच मातीत होतो. म्हणून थोडी तरी ती झाडाची निघालेली माती तुम्ही टाका. अशा पद्धतीने बघा हे सुकलेले पानं यावर्षी भरपूर पानं गोळा केले, वेगवेगळ्या पद्धतीचे खतं केले, वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला. आणि जमिनीचा याच्यामुळे काय होते, पोत वाढते, म्हणजे छान अशी माती तयार होते आणि खताचा खर्चसुद्धा कमी होते.
बघा आता व्हिडिओ थोडासा इकडे आला, जेव्हा हे मी काढलं होतं ना तेव्हा बघा अशा पद्धतीने सगळ्या मुळ्या निघाल्या होत्या. ह्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहे ना ह्या तुटल्या तरी काही होणार नाही, पण जे आतमध्ये रेड मुळी असते ना ते मात्र तुटायला नको. आणि अशा पद्धतीने बघा इथे आजूबाजूला जे छान आपल्या मातीत ज्या व्हाईट मुळ्या होत्या ना यांनीच जास्त आपल्या झाडांची ग्रोथ केलेली होती, कारण जी मेन मुळी आहे ना ती बघा रेड मातीमध्ये चिकट झालेली होती. पण हे झाड याच्यामध्ये साठी टिकलं आहे माझं, की बाकीच्या ह्या साईडच्या ज्या मुळ्या तयार झाल्या होत्या ना त्यांनी आपलं ग्रोथ सुरू केली होती. पण मी बरं झालं आता रिपोर्टिंग केली. आता ॲप्सम सॉल्ट टाकून थोडंसं पाणी देते, याच्यामुळे झाड छान ग्रोथ घेईन आपलं. आणि अशा पद्धतीने रिपोर्टिंग केलेली होती संध्याकाळच्या टाईमला. आणि दुसऱ्या दिवशी उन्हाळी कामसुद्धा करायचं होतं, पण बघा हे केल्यावर मी परत मग थोडंसं झाडून धुवून घेतलं सर्व, कारण माती केलेली इथं. आणि दुसऱ्या दिवशी मला होतं इथे काम, त्याच्यामुळे अशी कितीही कामं असले ना तर बागकामसाठी काहीही असं होत आहे आता. आणि उन्हाळ्या ऋतूत आहे ना मला सर्वात जास्त काळजी वाटते. बघा आता 2 ईंट मी अशा ठेवून देते, आताची एक ठेवली, अजून मिळाली एक त्या साईडनं ठेवेल, म्हणजे झाड हवेनं हलणार नाही आणि व्यवस्थित लागेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.